श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मिथुन राशीच्या सर्व मंडळींना आपल्या या आपुलकीच्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा विषय मिथुन राशीच्या प्रत्येक व्यक्तीने अगदी शांतपणे आणि शेवटपर्यंत ऐकावा असा आहे. कारण नारळी पौर्णिमेच्या या पवित्र काळाच्या आसपास तुमच्या घरातील वातावरण, तुमची कौटुंबिक परिस्थिती आणि काही जुन्या नात्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची हालचाल जाणवू शकते, असे ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहता येते. मिथुन राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली आहे का की तुम्ही मनातल्या मनात एकच विचार करत आहात, पूर्वीसारखे दिवस पुन्हा कधी येणार? घरामध्ये पूर्वीसारखा आनंद नाही. एखादी व्यक्ती दूर गेली आहे, कोणाशी तरी गैरसमज झाले आहेत, एखाद्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे, आर्थिक परिस्थितीमुळे चिंता आहे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीची सतत काळजी मनाला लागून राहिली आहे. यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण नारळी पौर्णिमेच्या आधी किंवा त्या आसपासचा काळ तुमच्यासाठी केवळ एका सणाचा काळ नसून जुन्या गोष्टींकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी देणारा काळ ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोनातून मिथुन राशीचा स्वामी बुध मानला जातो आणि बुधाचा संबंध विचार, बुद्धिमत्ता, संवाद, व्यवहार आणि नात्यांमधील बोलण्याशी जोडला जातो. यामुळे तुमच्या आयुष्यात या काळात एखादा महत्त्वाचा संवाद सुरू होणे किंवा थांबलेला संवाद पुन्हा सुरू होणे हे देखील तुमच्यासाठी मोठी गोष्ट ठरू शकते. आणि आज आपण ज्या एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नेमकी कोण असेल हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगळे असू शकते. कोणासाठी ती आई वडिलांपैकी एखादी व्यक्ती असू शकते, कोणासाठी भाऊ किंवा बहीण असू शकते, कोणासाठी मुलगा किंवा मुलगी असू शकते, कोणासाठी एखादा जवळचा नातेवाईक असू शकतो, तर कोणाच्या बाबतीत ही व्यक्ती बराच काळ संपर्कात नसलेली जुनी ओळख किंवा जवळची व्यक्तीही असू शकते. म्हणून या गोष्टींकडे अक्षरशः अमुक व्यक्तीच्या घरी येणार या पद्धतीने पाहू नका. या मागचा ज्योतिषीय अर्थ समजून घ्या. एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणे, एखादी शुभ बातमी मिळणे, जुना गैरसमज दूर होणे आणि बराच काळ मनावर असलेला ताण कमी होणे, यालाही या संकेताचा अर्थ लावता येतो. कधीकधी आपल्या आयुष्यात मोठी घटना घडण्याची गरज असते. एखाद्या व्यक्तीचा एक फोन येतो आणि मन आनंदाने भरून जाते. एखादी व्यक्ती अचानक म्हणते, मी घरी येतोय, आणि घरातील वातावरणच बदलून जाते. एखादा मुलगा किंवा मुलगी दूर राहत असेल किंवा अचानक घरी येण्याची बातमी देत असेल तर त्या एका व्यक्तीच्या येण्याचे संपूर्ण घरात आनंद निर्माण होतो. एखादा जुना नातेवाईक बराच काळ बोलला नसेल किंवा अचानक फोन करून प्रेमाने विचारपूस करतो तरीही मनाला खूप मोठा आधार मिळतो. म्हणूनच मिथुन राशीच्या लोकांनो, नारळी पौर्णिमेच्या या काळात तुमच्या आयुष्या आजूबाजूला होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एखादा फोन येईल, कदाचित एखादा संदेश येईल, कदाचित एखाद्या व्यक्तीशी पुन्हा भेट होईल, कदाचित घरात एखादा शुभ विषयांवर चर्चा सुरू होईल आणि कदाचित तुम्हाला स्वतःच्या मनातच एक वेगळी शांतता जाणवेल. मिथुन राशीच्या लोकांनो, पहिल्यासारखे दिवस या शब्दांचा अर्थही आपण नीट समजून घेणे गरजेचे आहे. पहिल्यासारखे दिवस म्हणजे भूतकाळातील प्रत्येक गोष्ट पुन्हा तशीच घडणार आहे असा त्याचा अर्थ नाही. त्याऐवजी पूर्वी घरात असलेला संवाद, प्रेम, एकमेकांसाठी असलेली काळजी, एकत्र बसण्याची सवय, छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेण्याची भावना पुन्हा निर्माण होणे, याला आपण पहिल्यासारखे दिवस असे म्हणू शकतो. काही मिथुन राशीच्या व्यक्तींच्या घरात गेल्या काही काळात गैरसमज वाढलेले असतील. घरातील एखाद्या व्यक्तीशी बोलणे कमी झाले असेल. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असेल. एखाद्या आर्थिक प्रश्नामुळे घरातील वातावरण तणावपूर्वक झाले असेल. अशा परिस्थितीत नारळी पौर्णिमेसारखा सण कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याची संधी देऊ शकतो. आपण सण साजरे करतो ते केवळ पूजा करण्यासाठी नाही, तर आपली माणसं पुन्हा जवळ आणण्यासाठीही. म्हणून या काळात तुम्ही स्वतःहून एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन केला, प्रेमाने 2 शब्द बोललात किंवा जुन्या गैरसमजांवर शांतपणे चर्चा केली तर कदाचित तुम्हाला जाणवेल की समस्या जितकी मोठी वाटत होती ती तितकीही प्रत्यक्षात मोठी नव्हती. आता मिथुन राशीच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहूया. मिथुन राशीच्या लोकांसाठी या काळात पैशांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजन.
ज्योतिषीय दृष्टिकोनातून बुधाचा संबंध व्यवहार, गणित, व्यापार आणि निर्णय क्षमता यांच्याशी जोडला जात असल्याने या काळात आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरू शकते. काही लोकांच्या बाबतीत एखादे जुने पेमेंट मिळण्याची चर्चा सुरू होऊ शकते. काहींना व्यवसायातून जुना ग्राहक पुन्हा मिळू शकतो. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधण्याची कल्पना सुचू शकते. तर काही लोकांना स्वतःच्या खर्चाकडे नव्याने पाहण्याची गरज जाणवू शकते. पण येथे एक गोष्ट मी विशेष सांगू इच्छिते. राशी भविष्य ऐकताना आता पैसे नक्की मिळणार किंवा आता अचानक मोठा धनलाभ होणार असा अर्थ घेऊ नका. ज्योतिष हे संभाव्य संकेत सांगते. प्रत्यक्ष आर्थिक परिणाम तुमच्या प्रयत्नांवर, निर्णयांवर आणि परिस्थितींवर अवलंबून असतात. म्हणून या काळात पैसे आले तर त्यांचे नियोजन करा. खर्च करताना विचार करा. कोणाला पैसे देताना कागदपत्रे तपासा. ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहा आणि फक्त कोणीतरी भविष्य सांगितले म्हणून मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जावी अशी तुमची इच्छा असेल तर तुमचे काम योग्य पद्धतीने वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. काहींना एखाद्या नवीन कामात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तर काही जण नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. पण नोकरी बदलताना भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नवीन संधीचा पगार किती आहे, कामाचे स्वरूप काय आहे, वेळ किती आहे, भविष्यातील संधी काय आहेत, हे सर्व पाहूनच निर्णय घ्या. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठी जुन्या संपर्कांचे महत्त्व वाढू शकते. अनेकदा आपल्याला वाटते की नवीन ग्राहक मिळायला पाहिजे, पण कधीकधी आपल्याशी पूर्वी व्यवहार केलेला ग्राहकच पुन्हा काम घेऊन येतो. म्हणून तुमचे जुने ग्राहक, जुने संपर्क आणि जुने व्यावसायिक संबंध यांच्याशी पुन्हा संवाद साधा. पण कोणतीही भागीदारी करताना कागदपत्रे नीट वाचा. केवळ ओळखींवर मोठे आर्थिक व्यवहार करू नका. आता आपण येतो त्या विषयांकडे जो प्रत्येकाच्या मनाचा जवळचा आहे, कुटुंब. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या घरात जर गेल्या काही दिवसांपासून तणाव असेल तर हा काळ संवाद वाढवण्यासाठी वापरा. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तर तुम्हीही तितकाच राग धरून बसण्याऐवजी योग्य वेळ पाहून संवाद साधा. कधी कधी घरात समस्या नसते, समस्या असते ती संवादाची. आईला वाटते मुलाने माझ्याशी बोलावे, मुलाला वाटते आई माझी म्हणणे समजून घ्यावे, पतीला वाटते पत्नीने मला समजून घ्यावे, पत्नीला वाटते पतीने माझ्या भावनांकडे लक्ष द्यावे आणि अशा छोट्या अपेक्षा मनात साठवत जातात. नंतर घरात कोणाचाच संवाद नीट राहत नाही. म्हणून नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने एक छोटी सुरुवात करा. एकत्र जेवण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तींशी 2 प्रेमाचे शब्द बोला. मुलांचे म्हणणे ऐका. जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा. कारण घरातील सुख केवळ पैशांमुळे येत नाही, एकमेकांना समजून घेण्यामुळेही घर सुखी होते. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर अविवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी या काळात नवीन ओळखी किंवा जुन्या व्यक्तींशी संवाद वाढवण्याची शक्यता काहींना अनुभवता येऊ शकते. पण कोणतेही नाते फक्त राशींच्या आधारावर ठरवू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, जबाबदारी आणि तुमच्याविषयीचा आदर त्यांना महत्त्व द्या. विवाहित मिथुन राशीच्या लोकांनी जोडीदाराशी संवाद वाढवावा. सतत मोबाईलमध्ये किंवा कामात गुंतून राहण्यापेक्षा थोडा वेळ एकमेकांशी काढा. कधी कधी नात्यातील मोठी समस्या एका छोट्याशा मनापासून केलेल्या संवादाचे कमी होऊ शकत नाही. आता आरोग्याबद्दल थोडे बोलूया. राशी भविष्याच्या आधारावर कोणत्याही आजाराचे निदान करता येत नाही. त्यामुळे आरोग्याबाबत भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मात्र मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेवर झोपणे, वेळेवर जेवणे, पुरेसे पाणी पिणे आणि कामाच्या ताणातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणे याचा फायदा होऊ शकतो. का सतत विचार करत बसण्याची सवय असेल तर मन शांत करण्यासाठी प्रार्थना, चालणे, वाचन किंवा आवडता छंद यासाठी वेळ द्या. आता नारळी पौर्णिमेच्या आधी किंवा आसपास दिसू शकणाऱ्या काही सामान्य संकेतांकडे पाहूया. पहिला संकेत म्हणजे एखाद्या जुन्या व्यक्तींचा अचानक फोन किंवा संदेश येणे. दुसरा संकेत म्हणजे घरात एखाद्या शुभ विषयांवर चर्चा सुरू होणे. तिसरा संकेत म्हणजे बराच काळ
रखडलेले काम पुन्हा पुढे जाणे. चौथा संकेत म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एखादा नवीन मार्ग किंवा नवीन कल्पना समोर येणे. आणि पाचवा संकेत म्हणजे तुमच्या मनात अचानक सकारात्मकता निर्माण होऊ शकते. हे संकेत प्रत्येक व्यक्तीला हमखास दिसतील असे नाही, पण तुमच्या आयुष्यात असे काही घडत असेल तर त्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. मिथुन राशीच्या लोकांनो, या काळात एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे याची भीती बाळगण्यापेक्षा तुम्ही काय चांगले करू शकता याचा विचार करा. कुणाशी बोलायचे आहे बोला, कुणाशी माफी मागायची आहे, योग्य वाटत असेल तर मागा, कुणाला माफ करायचे आहे, मनातील ओझे कमी करा, पण स्वतःचा सन्मान आणि सुरक्षितता याचीही काळजी घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती प्रत्येक व्यक्तीला देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल, नवीन गुंतवणूक करत असाल किंवा एखादा मोठा निर्णय घेत असाल तर योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. बँक खात्याची माहिती, OTP, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका. ज्योतिषाच्या नावाखाली कोणी भीती दाखवून पैसे मागत असेल तर सावध राहा. श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या आसपास तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार देवघर स्वच्छ करू शकता, दिवा लावू शकता आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करू शकता. नारळ अर्पण करण्याची तुमच्या घरातील किंवा स्थापित परंपरा असेल तर ती तुम्ही श्रद्धेने पाळू शकता. पण कोणताही उपाय केला की पैसा नक्की मिळेल, शत्रू नष्ट होतील किंवा प्रत्येक समस्या संपेल असा दावा करणे योग्य नाही. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा आपल्याला वाटते की पूर्वीसारखे काहीच उरले नाही, पण वेळ कधीच एकसारखी राहत नाही. आज जी समस्या मोठी वाटते ती उद्या कदाचित छोटी वाटेल. आज जी व्यक्ती दूर आहे ती उद्या कदाचित पुन्हा बोलू शकते. आज ज्या घरात शांतता आहे त्या घरात उद्या पुन्हा हसू येऊ शकते. आज जे काम थांबले आहे ते उद्या पुन्हा सुरू होऊ शकते. आणि आज ज्यांच्या मनात निराशा आहे त्यांच मनात उद्या पुन्हा आशा निर्माण होऊ शकते. म्हणून मिथुन राशीच्या लोकांनो, नारळी पौर्णिमेच्या या काळामध्ये आशेने पहा. तुमच्या घरातील माणसांना वेळ द्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींची किंमत ओळखा आणि तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पुन्हा आनंद घेऊन आली, एखादा जुना संवाद पुन्हा सुरू झाला किंवा घरात एखादी शुभ बातमी आली तर त्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या. कारण सुख नेहमी मोठ्या स्वरूपात येत नाही. कधी ते आईच्या एका फोनमध्ये असते, कधी मुलाच्या एका हसण्यात असते, कधी भावाच्या एका मिठीत असते, कधी जोडीदाराच्या 2 प्रेमळ शब्दात असते आणि कधी कधी तर सुख आपल्या स्वतःच्या मनात पुन्हा निर्माण झालेल्या आशेच्या स्वरूपात आपल्याकडे येते. मिथुन राशीच्या मित्रांनो, मंडळींनो, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत तर कमेंटमध्ये मनापासून माझ्या घरात सुख शांती नांदो असे नक्की लिहा. आणि जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे की जिच्या येण्याने तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते तर तिच्यासाठी मनापासून शुभेच्छा द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच मराठी राशी भविष्य, ज्योतिषीय माहिती आणि आध्यात्मिक विषयासाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या घरात सुख शांती समाधान आणि प्रेम नांदो हीच मनापासून प्रार्थना. जय श्री गणेश, जय श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. आणि हो, हे राशी भविष्य ज्योतिषीय श्रद्धा आणि परंपरेच्या दृष्टिकोनातून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक आरोग्य आणि वैयक्तिक निर्णय घेताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
धन्यवाद.